हाय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल. मी इथे ना प्रत्येक वेळी रिकाचं वॅक्स करताना मी ऑइल लावते. तुम्ही बघू शकता मी इथे ऑइल लावलेलं आहे कॉटनने छान प्रकारे आणि त्यानंतर मी रिकाचं वॅक्स अप्लाय करते. मी नेहमी रिका वॅक्स करताना हाताला असू देत, पायाला असू देत, फुल बॉडी असू देत किंवा अंडरआर्म्स असू देत, मी तिथं ऑइलच लावते. कारण ऑइल का लावायचं तर रिका तर तुम्ही ऐकलंच असेल की ऑइल सोल्युबल म्हणजे त्याचा अर्थच असा आहे की ऑइलनेच ते सुटतं आणि ऑइलनेच ते निघतं पण व्यवस्थित. आता तुम्ही इथं बघू शकता मी लावलेलं तरी एका याच्यामध्येच एकदम क्लीन असे फाईन असे सगळे एकही केस न तुटता सगळे केस निघून जातात. तर पहिला तुम्ही ऑइल लावायचं आहे ना, पावडर लावायचं आहे नाही, कुठलं वॉटर लावायचं काहीच लावायचं नाही, फक्त ऑइल लावायचं व्यवस्थित कॉटननी छान लावून घ्यायचं आणि वॅक्स अप्लिकेशन पण इतकं सुंदर होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की एकाच याच्यामध्ये सगळे केस खूप छान प्रकारे निघून जातात इथले. आणि त्यानंतर सुद्धा ऑइलच लावायचं आहे कारण मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं काम म्हणजे रिका एक ऍडव्हान्स वॅक्स आहे, त्यामुळे सगळ्यांना त्याचे बेनिफिट्स तर माहीतच आहेत. आणि प्रत्येक वेळी बघू शकता तुम्ही एकाच याच्यामध्ये मी 2 वेळा दाखवले तुम्हाला की ऑइल कसं लावून घ्यायचं. व्यवस्थित ऑइल ऍप्लिकेशन झाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट वॅक्स लावायचा आहे आणि वॅक्स पण डायरेक्शन बघून लावायचं आहे तुम्हाला वॅक्स. आणि तेवढ्याच भागात लावून एकदम फाईन असं लागतं पण खूप छान आणि एकाच याच्यामध्ये खूप छान केस निघतात पण. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. पाहिजे तर सबस्क्राईब आणि लाईक करू शकता, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्सला.